नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। उरण तापाने फणफणले, धुतूम नवघर गावात डेंग्यू रुग्णालय हाऊसफुल। पावसाळ्यात ऊन पावसाने जोर धरला आणि एकदम घरातलं चित्रच बदलून गेलं। एरवी उन्हाने खेळणारी, सगळीकडे बागडणारी लहान मुले तसेच आबालवृद्ध आजारी पडू लागले आहेत। आता सध्या तर सर्दी, खोकला, अंगदुखी आणि ताप असणारे रुग्ण घराघरात दिसून येत आहेत। यात लहान मुलांची संख्या लक्षणीय आहे। त्यामुळे सध्या शाळांमध्येही मुलांची उपस्थिती एकदमच खालवली आहे। एकदा ताप आला की तो काही 3-4 दिवस पिच्छा सोडत नाही। त्यानंतर मग मुलांमध्ये विलक्षण अशक्तपणा दिसून येतोय। त्यात आबालवृद्धांनाही तापाने ग्रासले असून धुतूम, नवघर यासारख्या इतर गावात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत। एकंदरीत वातावरणातील बदलामुळे तालुक्यातील अनेक रुग्णालये हाऊसफुल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। बदलत्या वातावरणामुळे तापमान कमी अधिक होत आहे। मागचे काही दिवस तर सतत पाऊस होता, त्यामुळे हवामान अतिशय ढगाळ आणि रोगट झाले होते। दुपारच्या वेळी कधी गरम तर कधी पाऊस आणि रात्री पुन्हा थंडी, असं विचित्र वातावरण सध्या झालेलं आहे। त्यामुळे आजार बळावत असून रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेले सगळेच जण त्याला बळी पडत आहेत। त्यामुळे कोणत्याही दवाखान्यात सध्या सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखी या आजाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे। यात लहान बालकांचे प्रमाणही लक्षणीय आहे। संसर्ग लवकर आटोक्यात यावा यासाठी कोणताही त्रास अंगावर काढू नका, लवकरात लवकर डॉक्टरांकडे जा, असे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे। तरी रहिवासी हे पावसाळ्यात काळजी घेताना दिसत नाहीत। तसेच आपापल्या घरात, अंगणात पाणी साठवून ठेवत असल्याने या पाण्यात डेंग्यूचे डास मोठ्या प्रमाणात तयार होत असल्याने डेंग्यूच्या रुग्णांची संख्या बळावली आहे। धुतूम, नवघर यासारख्या इतर गावातही डेंग्यू, मलेरिया, तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत। त्यामुळे रुग्णालये हाऊसफुल झाल्याचे दिसत आहे। वातावरणातील बदलामुळे तालुक्यात सर्दी, खोकला, ताप या आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत। तसेच धुतूम, नवघर यासारख्या इतर गावात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत। तरी रहिवाशांनी बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे, घरात बाहेर पाणी साठवून ठेवू नये, आजाराची लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषध उपचार करावेत। डॉक्टर राजेंद्र इटकरे, वैद्यकीय अधिकारी, उरण तालुका। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगीकरसह तृप्ती भोईर, उरण।